जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वनाम या शब्दाच्या जातीवर विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. आवाज ओके आहे माझा? सर्वनाम याच्यावर महत्त्वाचे जे प्रश्न विचारले, एवढे जरी प्रश्न तुम्ही ऐकले तर या बाहेरचा शक्यतो प्रश्न येणार नाही किंवा याच्यावर जे तयार प्रश्न होतील त्याच्या बाहेर येणार नाही. ओके, चला वेळ न गमावता आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. सर्वनामावर आलेले PYQ सर्व आलेले आहेत आणि अशा स्वरूपाचे प्रश्न येतात. नंबर 1, खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. आवाज मला ओके आहे? ओके, चलो. काय म्हणत आहोत मी? खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. अचूक म्हणजे काय हो? अचूक म्हणजे बरोबर. शाबाश. काय म्हटलं? अचूक म्हणजे बरोबर. आता नंबर 1, सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. तर बरोबर आहे, सर्वनामांना स्वतःचा अर्थ नाही ना. मी, तू, तो, हा हे कोणाच्या ऐवजी आले? नामाच्या ऐवजी आले. याचा अर्थ त्यांना स्वतःचा असा अर्थ नसतो. हे विधान बरोबर आहे. तुम्हाला सांगायचं बरं, फास्ट मध्ये कमेंट तुम्हाला आले पाहिजे. आता ऋषिकेश आले पाहिजेत तुम्हाला. काय सांगत आहो मी तुम्हाला? सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. तर बरोबर आहे, कारण ते नामाची पुनरावृत्ती टाळतात. ते विधान बरोबर आहे. काही सर्वनामे विकारी तर काही अविकारी असतात. हे बरोबर आहे, कारण 4 सर्वनाम असे सांगितले होते काल मी. काय? नाम, सर्वनाम, विशेषण आणि कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला. हे प्रश्नार्थक तर पाहिले तेच, परंतु सर्वनामामध्ये आपण पाहिले 5 सर्वनाम हे वचनानुसार बदलली. मीच अनेक वचन आम्ही, तूच तुम्ही, तोच ते, हाच हे. बरोबर आहेत का? म्हणजे हे विकारी आहेत. बरोबर आहे का? पण कोण, काय, आपण, स्वतः. बरोबर आहेत का? हे 4 सर्वनाम असे होते जे लिंगानुसारही बदलत नाहीत आणि वचनानुसारही, म्हणजे ते अविकारी आहेत. म्हणजे हे विधान बरोबर आहे. पुरुषवाचक सर्वनामे पुल्लिंगी असतात. आता पुरुषवाचक सर्वनामामध्ये तो, ती, ते बी येते. तृतीय पुरुषवाचक पाहिले ना काल आपण. मग ती हे पुल्लिंगी आहे का? पुरुषवाचक सर्वनामामध्ये पुल्लिंगी बी येतात, स्त्रीलिंगी बी येतात, नपुंसकलिंगी बी येतात. कारण तो, ती, ते हे तृतीय पुरुषवाचक आहे. मग तो म्हटलं तर पुल्लिंगी झालं, ती म्हटलं तर स्त्रीलिंगी झालं आणि ते म्हटलं तर नपुंसकलिंगी. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. 3 नंबरचं चुकीचं आहे. पुरुषवाचक सर्वनामे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी तिन्ही लिंगात येतात असं विधान पाहिजे होतं. अचूक. अचूक म्हणजे बरोबर. पहिला आणि दुसरं, अ आणि व पर्याय क्रमांक 1. आलं उत्तर बरोबर? शाबाश, बरोबर आहे. असं उत्तर आलं पाहिजे तुम्हाला. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न काय म्हणते? मी स्वतः ते काम करण्याचे ठरविले. या वाक्यातील स्वतः हा शब्द कोणतं सर्वनाम आहे? आता स्वतः हे एक तर पुरुषवाचक असेल, एक तर आत्मवाचक असेल. बरोबर राईट का? आणि आपण शिकताना जेव्हा थेरी शिकतो तेव्हा आपण नेहमी सांगतो की आपण आणि स्वतः जर वाक्याच्या सुरुवातीला आलं तर ते काय असते? पुरुषवाचक असते. पुरुषवाचक असते. आणि जर वाक्याच्या सुरुवातीला नाही आलं तर ते काय असते? आत्मवाचक. मग आता हे मी स्वतः हे कुठं आलं? वाक्याच्या सुरुवातीला आलं का? नाही, कर्त्याच्या नंतर आलं ना. मग जर वाक्याची सुरुवात जर होत नसेल तर आपण असो की स्वतः असो, हे कशाचं काम करते? हे आत्मवाचक. पण क कुठं आहे? कुठं आहे? क बरोबर, बाकी सर्व चूक. पर्याय क्रमांक काय पाहिजे? पर्याय क्रमांक 3 पाहिजे होता. शाबाश, बरोबर आहे. आत्मवाचक का? आणि हे जर वाक्य मी असं केलं असतं, समजा हे वाक्य असं केलं तर स्वतः मी आणि पुढचं वाक्य जसंच्या तसं ते काम करण्याचे ठरवले. स्वतः मात्र जर इथं सुरुवातीला आलं असतं तर तेव्हा मात्र आपण पुरुषवाचकच लिहिलं असतं. म्हणजे डोक्यात काय ठेवलं आपण आणि स्वतः जर वाक्याच्या सुरुवातीला आले तर हे पुरुषवाचक आणि सुरुवातीला नाही आले तर ते आत्मवाचक. यामध्ये फक्त अपवाद सांगतो आपण की आपण आणि स्वतः हे जर सुविचार आहे आणि सुरुवातीला आले तरी ते पुरुषवाचक लिहायचे नाही, ते आत्मवाचकच लिहायचे. क्लिअर? चलो नेक्स्ट क्वेश्चन. एकाच वाक्यातील 2 उपवाक्यांना एकत्र जोडण्यासाठी एकाच नामाचा निर्देश करणारी परस्परांशी संबंधित पहा शब्द क्ल्यू दिला तुम्हाला, हिंट दिली. संबंधित अशी 2 सर्वनामे असतात. म्हणजे संबंध दाखवणारे कोणते असणार? राईट का? काय? म्हणजे संबंध दाखवणारे जे, ते, जेव्हा, तेव्हा, जो, तो. बरोबर राईट का? हे कोणती सर्वनाम आहेत? तर ही संबंधी सर्वनाम आहेत. मूळची संबंधी सर्वनाम कोणती हो? जो, जी, जे, ज्या. ही मूळची संबंधी सर्वनाम आहेत. परंतु हे
स्वतंत्र येत नाहीत. शाबाश मंगेशराव, बरोबर. ऋषिकेश बरोबर. काय सांगा ज्ञानेश्वर नाही बरोबर सांगितलं. काय सांगत आहो मी तुम्हाला, जो जी जे ज्या हे संबंधी सर्वनाम आहेत, नो डाऊट, परंतु ते स्वतंत्र येत नाही, ते मदत घेतात दर्शक सर्वनामाची, म्हणून संबंध दाखवतात. जे पेराल ते उगवेल, संबंधी सर्वनाम. जो भांडण करेल तो माघार घेईल, संबंधी सर्वनाम. ओके, चलो नेक्स्ट. जो काम करेल तो यश मिळवेल. जो तो आताच पाहिलं, म्हणजे याच्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. जो काम करेल तो यश मिळेल. जो तो जे ते जेव्हा तेव्हा ज्याने त्याने हे कोणती सर्वनामा आहेत, तर ही संबंधी सर्वनामा आहेत. पर्याय क्रमांक 3. क्लियर? काय सांगितलं मी, जो आला तो, जे ते जेव्हा तेव्हा ज्याने त्याने असे जेव्हा सर्वनाम येतात तेव्हा ते संबंधी सर्वनामाचं काम करतात, म्हणून या वाक्यात हे संबंधी सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 3चं उत्तर. ओके, चलो नेक्स्ट. पुढील पैकी अयोग्य विधाने ओळखायचं आपल्याला. अयोग्य म्हणजे चुकीचं. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत. आता इथं काय म्हणते, हे एकूण 9, एकूण नाही ना, एकूण तशी नसतात सांगता येत. मूळ सर्वनाम पाहिजे आपल्याला. इथं असं जर विचारलं असतं मूळ सर्वनामे 9 आहेत तर बरोबर असतं. एकूण सर्वनामे नाहीत. एकूण का म्हणता येणार नाही 9, कारण मी पासून आम्ही होते, तो पासून त्याचा त्याची त्याचे हे सर्वनामच आहेत ना. मी पासून माझा माझी माझे सर्वनामच आहेत हे, म्हणजे एकूण सर्वनाम म्हणायला पाहिजे. इथं वाक्य कसं बरोबर, मराठीमध्ये मूळ सर्वनामे 9 आहेत असं, त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहेत. एकूण शब्द नाही पाहिजेत. मग 3 सर्वनामे वचनानुसार बदलतात. वचनानुसार किती बदलतात, तर वचनानुसार 3 सर्वनामे बदलत नाहीत, तर वचनानुसार 5 सर्वनामे बदलतात. मी, तू, तो, हा, जो हे 5 सर्वनाम आहेत ज्याचं एक वचनचं अनेक वचन होते. राईट का? म्हणजे वचनानुसार बदलणारी किती आहेत? वचनानुसार बदलणारी 5 आहेत. मीचं अनेक वचन आम्ही, तूचं अनेक वचन तुम्ही, तोचं अनेक वचन ते, हाचं अनेक वचन हे, जोचं अनेक वचन जे, म्हणजे वचनानुसार बदलणारी 5 पाहिजेत. 5 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. 5 सर्वनाम लिंगानुसार बदलतात का राजा? नाही ना. तर लिंगानुसार बदलणारी 3 सर्वनाम आहेत. म्हणजे याचा अर्थ सर्व विधान चुकीचे दिलेले आहेत. लिंगानुसार 3 सर्वनाम बदलतात. कोणती? तो, हा, जो. याचा अर्थ 3 सर्वनाम अशी आहेत. तो, हा, जो हे पुल्लिंगीच स्त्रीलिंगी होते. तोच ती, हाच ही, जोच जी. म्हणजे हे तिन्ही विधान कसे आहेत? चुकीचे आहेत. विचारलं अयोग्य विधान कोणते, तर अयोग्य विधान तिन्ही आहेत. पर्याय क्रमांक 4 अ ब क. चुकले होते उत्तर तुमचे. राईट का? आता हे तिन्ही वाक्य बरोबर कसे पाहिजे होते? मराठीमध्ये मूळ सर्वनामे 9 असं वाक्य पाहिजे होतं. वचनानुसार, मग 5 सर्वनामे वचनानुसार बदलतात असं विधान उलट केलं आहे ना. आणि 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. समजलं आता? काही डाऊट आहे का? नो डाऊट. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न. सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्याने नामाची वस्तू कशी आहे असे दाखवले तर त्या शब्दास काय म्हणतात? म्हणजे एखादं सर्वनाम आहे पण तो नामाबद्दल येऊन नामाची अधिक माहिती सांगेल तर ते विशेषण होते. आणि कोणतं विशेषण राहील? ते सार्वनामिक विशेषण. हे विशेषणामध्ये आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. म्हणजे त्याला कोणतं विशेषण म्हणतात? सार्वनामिक विशेषण. उदाहरणार्थ काय म्हणायचं त्याला? माझे घर, समजा हा शब्द आहे, माझे घर कोकणात आहे. इथं घर हे काय झालं? नाम झालं. कोणतं घर? माझे. माझे हे विशेषण झालं. मग माझे हा शब्द विशेषण कशापासून तयार झाला? मी पासून. आणि मी हे मुळात व्याकरणात काय आहे हो? मी तर हे काय आहे? मी हे सर्वनाम आहे. मग काय म्हणते? सर्वनामाप्रमाणे दिसणारा. सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्याने नामाची वस्तू कशी आहे म्हणजे नामाबद्दल माहिती सांगते असे दाखवले तर त्याला विशेषण. पण कोणतं विशेषण? सार्वनामिक विशेषण म्हणतात. कोणतं विशेषण? सार्वनामिक विशेषण. डाऊट क्लिअर? चलो नेक्स्ट. कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा, हा सर्वनामाचा प्रकार कोणता आहे या वाक्यात? कुणी काही म्हणा, बरोबर आहे का? कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा. कोण पासून कुणी शब्द आलेला आहे, बरोबर आहे ना? कोण पासून कुणी आलेला आहे ना. मग सांगा यात कोणता आहे?
कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला हे जेव्हा कुठल्या नामाबद्दल येते हे सांगता येत नाही तेव्हा ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असते. आणि जेव्हा आपण दोन मधला फरक सांगत असतो कोणता, कोण, काय, कोणी, कोणी, कोणास, कोणाला, हे जेव्हा शब्द कुठलाही शब्द वाक्यात येऊ द्या पण त्या वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल तरच ते प्रश्नार्थक सर्वनाम असते, अन्यथा ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं काम करते. इथं काय म्हणते, कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा, म्हणजे हे कुठल्या नामाबद्दल आलं हे निश्चित सांगता येत नाही. बरोबर मस्के. परंतु एखाद्याला समजा जर डोकं कमी जरी चाललं वेळेवर तरी एवढं तर कळते प्रश्नचिन्ह नाही म्हणजे हे प्रश्नार्थक नाही, प्रश्नार्थक पर्याय दिला नाही, त्यामुळे जास्त डोकं लावायची गरज नाही. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत? तुला हवे ते तू घे याचा अर्थ जे तुला हवे, म्हणजे इथं जे सर्वनाम हे अदृश्य स्वरूपात आहे हे जरी इथं दिलं नाही. प्रश्न असाच विचारलेला आहे परीक्षेत, राईट का? असाच आहे, जसा आहे तसा आहे. पण काय म्हटलं मी, तुला हवे ते तू घे याचा अर्थ काय होते? जे तुला हवे ते तू घे, म्हणजे जे ते हे जे शब्द आहेत हे कोणत्या सर्वनामाचं काम करतात? संबंधी सर्वनाम. मागच्या प्रश्नात आपण सांगितलं जे, ते, जो, तो, ज्याने, त्याने. मग इथं जे तुम्हाला दिसत नाही पण वाक्य वाचल्यावर याचा सेन्स आला पाहिजे उत्तराचं नेमकं काय. तुला हवे ते तू घे, म्हणजे जे हवे ते तू घे, जे ते. शाबाश ज्ञानेश्वर, समजते रे? ओके. तर संबंधी सर्वनाम. चलो, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट. दन उत्तर आले पाहिजे असे तुम्हाला सांगता आले पाहिजे. ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात. आता ज्याच्याशी बोलायचं, समजा आता मी बोंबलू राहिलो कोणासोबत? तुमच्यासोबत. मग ज्याच्याशी बोलायचं म्हणजे तुमच्याशी बोलत आहो, मग तुमच्यासाठी कोणतं सर्वनाम वापरेल मी? प्रथम, द्वितीय, तृतीय का आत्मवाचक? आत्मवाचकचा काही विषय आहे का? मग ज्याच्याशी बोलायचं म्हणजे तुमच्यासोबत बोलायचं, मग तुमच्यासाठी कोणतं वापरणार मी? तुम्ही समोरच्या व्यक्ती आहे का नाही? आणि समोरच्या व्यक्तीसाठी काय होते? समोरच्या व्यक्तीसाठी उल्लेख करण्यासाठी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरतात. म्हणजे प्रश्न काय विचारला? ज्याच्याशी बोलायचे आहे, ज्याच्याशी म्हटलं, आणि जर म्हटलं ज्याच्याबद्दल जर असं म्हटलं असतं म्हणजे हे तिसरा व्यक्ती झाल्या. ज्याच्याबद्दल म्हटलं असतं म्हणजे मी जर म्हटलं ज्याच्याबद्दल, म्हणजे तो काल कोठे गेलता, तो हे माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, पण तो म्हणजे ज्याच्याबद्दल ते तृतीय. पण हे काय म्हणते? ज्याच्याशी बोलायचे. ज्याच्याशी म्हणजे तुमच्याशी, तुम्ही माझ्याशी किंवा मी तुमच्याशी, म्हणजे समोरच्या व्यक्तीशी. याला काय म्हणावं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि कोणते आहेत? तू, तुम्ही, आपण, स्वतः. बरोबर, राईट. प्रथम पुरुषवाचक कोणते आहेत? मी, आम्ही, आपण, स्वतः. हे फर्स्ट पर्सन आहे म्हणजे प्रथम पुरुषवाचक आहे. आणि तो, तू, तुम्ही, आपण, स्वतः हे द्वितीय. आणि तो, ती, ते, त्या हे तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचं काम करतात. चला सोडवा पुढचा प्रश्न. नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे या वाक्यातील सर्वनाम्याचे प्रकार ओळखा. काय म्हणते? नागरिकाने आपणाला. आपणाला म्हणजे कोणाला सांगा, यातलं कोणतं आहे? आता पहिले स्वतः. आपणाला म्हणजे स्वतःला. पण हे वाक्याच्या सुरुवातीला आलं का? सुरुवातीला आलं का? नाही. आपण आला ना शब्द. आपण हे पुरुषवाचक असेल, एक तर आत्मवाचक, याच्या बाहेरचं तर काही नाही. आपण आणि स्वतः हे पुरुष आणि आत्मवाचकच आहे की नाही? बरोबर ना. पण नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे, आपणाला हे वाक्याच्या सुरुवातीला नाही आलं म्हणजे ते कोणतं सर्वनाम असलं पाहिजे? तर ते आत्मवाचकच सर्वनाम असलं पाहिजे. एकतर विषय आणखी त्यांनी पुरुषवाचक पर्याय दिला बी नाही, म्हणजे आणखी सोपं करून दिला आपल्याला. पुरुषवाचक पर्याय नाही, पुरुषवाचक द्यायला पाहिजे होता तशात. तर आत्मवाचक क बरोबर, बाकी सर्व चूक. कधी कधी हे पर्याय पाहून खालचे पाहायचे बरं. इथं क असते आणि कधी कधी इथं ब मारते ते, म्हणजे एवढे बी प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजेत. इथं क माहित आहे आणि इथं दणकणी क दिला म्हणून ठीक आहे इथं, पण इथं आत्मवाचक सर्वनाम इथं दिलं असतं क बरोबर 2 नंबरले. गेला प्रश्न. बरोबर पाहायचा पर्याय. ओके. तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेक वचनी रूप कोणते? तू. तूचं अनेक वचन काय म्हणतो आपण? तूचं अनेक वचन तुम्ही म्हणतो. तुम्ही काल कोठे गेले होता किंवा होते, बरोबर आहे ना. तर तुम्ही, तूचं अनेक वचन काय होते? तुम्ही. तुमचा होणार नाही, तुम्हालाही होत नाही, तुम्हासही होत नाही.
तर काय होते तुम्ही, पर्याय क्रमांक 3. ओके, क्लिअर आणि सोपं आहे. जिथं एकदम सोपं आहे तिथं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायची गरज आहे, तिथं बरोबर जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम. सर्वनाम शब्दाची जात जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषणाला फरक सांगत असतो. हा, ही, हे, तो, ती, ते हे दर्शक सर्वनामाचं काम करतात आणि दर्शक विशेषणाचं काम सुद्धा करतात. परंतु हा, ही, हे फक्त हे एखादी वस्तू दाखवत असतील तर ते फक्त दर्शक सर्वनामच असतात. ती दूरची गोष्ट आहे, फक्त ते दाखवलं, ती नंतर कुठलंच नाम आलं नाही म्हणजे हे दर्शक सर्वनाम आहे. ही आत्ताच घटना घडली, ही आत्ताच घटना घडली, ही नंतर कुठलंच नाम आलं नाही त्यामुळे ते दर्शक विशेषण नाही, हे सुद्धा दर्शक सर्वनाम आहे. तो बघा सूर्यास्त, काय केलं? दाखवलं फक्त, मग याचा अर्थ हे सुद्धा दर्शक सर्वनाम आहे. आणि हा बघा माझा रुमाल, हा नंतर सुद्धा नाम आलं नाही, इथेही नाम आलं नाही, म्हणजे हे सर्व चारही दर्शक सर्वनाम आहेत. राईट का? सांगा 4 नंबर व सर्व पर्याय बरोबर. कोण सांगितले? सर्व पर्याय बरोबर आहेत. यस, व्हेरी गुड. गोदावरी, ज्ञानेश्वर सगळ्याचे उत्तर बरोबर आहेत. चारही वाक्य हे दर्शक सर्वनामाचं काम करतात. क्लिअर? चला पुढचा प्रश्न सोडवा बरं. धर्मीवाचक, धर्मवाचक आणि विशेष नाम, सर्वनाम यापैकी रिकामी जागा नामाचा प्रकार नाही. सांगा नामाचा प्रकार कोणता नाही? धर्मीवाचक नामाचा प्रकार आहे, धर्मवाचकही आहे, सर्वनाम. सर्वनाम हे नाम नाही ना दादा, हे काय आहे? शब्दाची जात वेगळी आहे ना. आणि विशेष नाम हे सुद्धा प्रकार आहेत. मग सर्वनाम हा नामाचा प्रकार नाही. राईट? हा, हे पण माहित पाहिजे तुम्हाला. धर्मीवाचक नाम म्हणजे कोणते? धर्मीवाचक नाम म्हणजे कोणते सांगता येईल? सांगा बरं. सामान्य नाम व विशेष नाम. काय म्हणत आहोत? सामान्य नाम व विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम म्हणतात. यास. तर भाववाचक नामाला, हे माहित पाहिजे बरं, भाववाचक नामाला, भाववाचक नामाला काय म्हणतात? धर्मवाचक नाम म्हणतात. म्हणजे हे नामाचा प्रकार हेही आहे आणि हे शब्दाची दुसरी जात आहे सर्वनाम. ओके, चलो नेक्स्ट. मुलांनो, तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम रिकामी जागा आहे. काय म्हटलं मी? मुलांनो, तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही म्हणजे कोण? समोरचा व्यक्ती आला, आणि समोरचा व्यक्ती जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? द्वितीय पुरुषी. आणि द्वितीय पुरुषी अनेक वचनी, कारण मुलांनो एकापेक्षा जास्त आहेत म्हणजे द्वितीय पुरुष. तसं तर कळतेच ना. मुलांनो, तुम्ही थोरांची किंवा मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजेत. मुलांनो म्हणजे समोरच्याला बोललो मी तुम्हाला, समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरतात. आणि अनेक वचन केलेलं आहे, ऑलरेडी अनेक वचनी शब्द वापरलेला आहे. चलो नेक्स्ट. जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. सर्वनामाचे प्रकार महत्वाचे सर्व प्रश्न आलेले आहेत भाऊ. हे आज जिटीत प्रश्न विचारलेले आहेत. आपण अचानक कसे आलात? काय म्हटलं मी? आपण अचानक कसे आलात. आता आपण हेच विचारलं असेल, बरोबर? राईट का? पण आता इथं आपण आमचे पाहुणे, आपण 2 ठिकाणी आलं म्हणून आपण अचानक कसे हे बी विचारू शकते, एक प्रश्नार्थ काही होऊ शकते, बरोबर? राईट का? आता दुसरं पहा. पहिले तर लक्षात ठेवा, लक्ष द्या. समजते का तुम्हाला? लावा जोडे. पहिले उत्तर सांगा, मग सांगतो मी कोणतं आहे. एखाद्याला नाही कळलं, अतिशय सोपं आहे ना. हे 2 नाही कळले ते हे तर कळते पहिले. हा मुलगा कोठे हरवला, हा मुलगा कोठे हरवला, हा मुलगा काय केलं? दाखवलं म्हणजे दर्शक सर्वनाम. याचा अर्थ डीचं दर्शक सर्वनाम, दर्शक. डीचं 2 कुठं आहे? 1 आणि 4 हे 2 पर्याय तर कटलेच आपले. 2 आणि 4, 3 कटलाच. हे तर कळलं ना आपल्याला. ऑप्शन कट होऊन जायचं. हा मुलगा कोठे हरवला, हा, ही, हे, तो, ती, ते दर्शक आहे. मग डीचं 2 पाहिजे, एक तर 1 असेल, एक तर 4. चला नेक्स्ट. जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता. जो तो कोणतं सर्वनाम आहे? जो तो हे संबंधी सर्वनाम आहे. सीचं 3 पाहिजे. सीचं 3 कुठं आहे? 4 नंबरलेच आहे. म्हणजे ऑप्शन वरून तुम्हाला उत्तर शोधता आलं पाहिजे. मग राहिलेले 2 बरोबर आहे का? इथं पाहून घ्या बरोबर. आपण अचानक कसे आलात,
कोणाला बोललो? समोरच्याला. मग आपण अचानक कसे आला? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण आमचे पाहुणे आहात, आदरार्थी सर्वनाम. बरोबर राईट का? म्हणजे हे बी द्वितीयच आहेत, नो डाऊट. पण आपण आमचे पाहुणे आहात यातलं आदरार्थी सुद्धा होते यात. तो काही सर्वनामाचा वगैरे प्रकार नाही. दोन्ही ते द्वितीय पुरुषवाचकच आहेत, पण जोड्यावरून आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. सांगा, डाऊट आहे का काही प्रश्नात? डाऊट कोणाला असेल तर विचार. चला, नसावा तसं तर एवढं स्पष्टीकरण व्यवस्थित दिल्यावर सांगा. सर्वनाम म्हणजे काय आणि त्याची व्याख्या विचारली. वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द, असं काही बोललो का आपण कुठंच नाही. सर्वनाम शिकताना नामाच्या जागी येणारा विकारी शब्द. नामाच्या जागी नाही पाहिजे, आपल्या नामाच्या ऐवजी पाहिजेत. वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे काय होते? सर्वनाम. तर कुठं आहे? क. आता क आहे, नामाबरोबर येणारा शब्द. नामाबरोबर नाही पाहिजेत, हे चुकीचं आहे. नामाच्या आधी हे चुकीचं आहे. नामाच्या ऐवजी येणारा किंवा नामाच्या जागी येणारा शब्द हे दोन्ही विधान बरोबर ब आणि क आहे का? कुठं पा आहे, कुठं ब आणि क कुठं आहे? 3 नंबर कसं राहील? काही सांगता का राजा? ब आणि क हेच आहे ना. आता हे तर कळते, जाऊ द्या. एखाद्याला समजा डोकं कमी आहे, जमून नाही राहिलं, अरे वाक्यात नामाच्या आधी येणारा असं काही कुठंच आहे का? नाही. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाच्या विकारी जातीला सर्वनाम म्हणतात. सर्वनाम हे कोणाची पुनरावृत्ती टाळते? नामाची पुनरावृत्ती टाळते. सर्वनाम हे कोणाच्या जागी येते? नामाच्या जागी येते. कोणाच्या ऐवजी येते? नामाच्या. मग नामाच्या आधी नाही पाहिजे, नामाच्या जागी, याचा अर्थ नामाच्या ऐवजी. नामाच्या ऐवजी बरोबर, नामा बरोबर नाही. ब आणि क, ब आणि क, पर्याय क्रमांक 2. शाबाश. ओके, चलो नेक्स्ट. आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा. आम्ही सकाळी फिरायला जातो. मग आम्ही सकाळी फिरायला जातो यामध्ये मी, आम्ही, आपण, स्वतः हे कोणते सांगितले होते? प्रथम पुरुषवाचक. जेव्हा आपण थेरीचा भाग अभ्यासला त्यामध्ये बोललो होतो ना, मी, आम्ही, आपण, स्वतः हे प्रथम पुरुषवाचक. कारण वाक्य काय म्हणते? आम्ही सकाळी फिरायला जातो. जो व्यक्ती बोलणारा आहे त्याचा त्यामध्ये समावेश आला आणि बोलणाराचा समावेश जेव्हा येते तेव्हा त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. पर्याय क्रमांक 4. कोणतं सर्वनाम? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पुढील पैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेलं म्हणते. कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम नाही? पहिले तर लक्षात ठेवा, आपण, स्वतः आणि निज हे 3 शब्द आत्मवाचक सर्वनाम आहेत. निज या शब्दाला स्वतंत्र अर्थ नाही. निज हे निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे. आता राहिला प्रश्न आपण आणि स्वतः. आपण आणि स्वतः जर वाक्याच्या सुरुवातीला आले तर ते पुरुषवाचक आणि सुरुवातीला नाही आले तर ते आत्मवाचक. मग आता मी स्वतः त्याला पाहिले, स्वतः हे वाक्याच्या सुरुवातीला आले का? नाही. याचा अर्थ स्वतः हे आत्मवाचक आहे. आत्मवाचक आहे ना, म्हणजे याच्यामध्ये स्वतः हे काय आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. बरोबर. कोणी कोणास हसू नये. कोणी कोणास हसू नये. कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला. इथं हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं काम करते. म्हणजे हे नाही, 2 नंबरचंच नाही. तो आपणहून माझ्याकडे आला. आपण हे वाक्याच्या सुरुवातीला नाही आलं म्हणजे ते आत्मवाचकच आहे. तू स्वतः मोटार हाकशील का? तर स्वतः हे सुद्धा वाक्याच्या सुरुवातीला नाही आलं म्हणजे हे पहिल्या वाक्यात, तिसऱ्या आणि चौथ्या वाक्यात हे आत्मवाचक सर्वनाम आहेत. आणि कोणी कोणास हसू नये हे कोणतं सर्वनाम आहे? तर सामान्य किंवा अनिश्चित. काय म्हणत आहोत? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं काय करते? हे काम करते. ओके, क्लियर? शाबाश. चलो नेक्स्ट. पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही. या वाक्यातील आपण हे सर्वनाम कोणतं आहे? सांगा बरं. पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही. या वाक्यात आपण हे सर्वनाम कोणतं आहे? आता आपण म्हणजे स्वतः. बरोबर. बरोबर राईट का? म्हणजे हे आत्मवाचकचे काम करते आणि हे वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा आलं, कारण वाक्य इथून सुद्धा होते हे अर्थपूर्ण. आपण काही नाटकाला येणार नाही. 2 वाक्य आहेत ना, एक वाक्य पहिलं आणि हे दुसऱ्या वाक्याची सुरुवात आपण न झाली म्हणजे हे पुरुषवाचकही आहे आणि स्वतःचा उल्लेख सुद्धा करते. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 1 व 2 दोन्हीचंही काम करते या वाक्यात. शाबाश.
हरिओम चुकलं वाटते तुमचं. क्लियर? ओके, शाबाश, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. आणि एवढे प्रश्न पाहिल्यावर आणि तुम्ही जर थेरीचं आपलं लेक्चर केलं तर भाऊ तुम्हाला कुठलंच पुस्तक किंवा काहीच करण्याचं काम नाही. बिनधास्त आउट ऑफ मार्क. फक्त शब्दावर सुद्धा आपण भर देणार आहोत, हे सुद्धा महत्वाचं आहे. शब्दसंपत्ती तितकीच महत्वाची आहे. आणि व्याकरण शिकवत असताना लगेच आपण शब्द सुद्धा मधात त्याचे काही प्रश्न आलेले प्रश्न विश्लेषण महत्वाचे हे सुद्धा घेणार आहोत. फक्त आपला थोडा भाग पुढे जाऊ द्या. नक्की शब्दसंपत्ती सुद्धा आपण सुरू करू. शब्दसंग्रह. वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो केव्हा? नंबर 1, नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी. बरोबर, द्विरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती. द्विरुक्ती टाळण्यासाठी सर्वनाम वापरतात, हे विधान बरोबर आहे. नंबर 2, नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी. पहा बरोबर आहे का? नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी. नामाच्या ऐवजी वापरलं जाते ना सर्वनाम. कधीच केला जात नाही. केला जाते ना, चुकीचं आहे म्हणते. भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी. आहे का? नाही. सांगा कधी. नामाच्या ऐवजी वापरत नाहीत का आपण? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाच्या भिकारी जातीला सर्वनाम. बरोबर नाही का? मग कोणतं बरोबर आहे? अ आणि ब. अ आणि ब कुठं आहे का? शाबाश, नंबर 1 ला आहे. बरोबर सांगितलं तुम्ही. अ व ब बरोबर, बाकी चूक आहे. क्लियर? चलो नेक्स्ट. कोण काय ही सर्वनामे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? आता कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, याच्या पुढचे मी सांगू राहिलो मी. इथं 2च दिले यायनं प्रश्नात. कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला जर प्रश्न विचारण्यासाठी आले तर ते प्रश्नार्थक सर्वनाम असतात. आणि कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला हे कोणत्या नामाबद्दल आलं हे जेव्हा निश्चित सांगता येत नाही तेव्हा ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं सुद्धा काम करतात. आणि ओळखायचं कसं? सोपं सांगितलं होतं. एखाद्या वाक्यात जर कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला आहे आणि त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल तर ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असते. यास सॉरी, प्रश्नार्थक चिन्ह असेल तर ते प्रश्नार्थक सर्वनाम असेल. आणि कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला वाक्यात आलं आणि त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम किंवा उद्गारवाचक चिन्ह असेल तर त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 1, कोण, काय हे प्रश्नार्थक सर्वनामही असतात आणि हे अनिश्चित सर्वनामाचं सुद्धा काम करतात. ओके, चला सांगा. आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं? आत्मवाचक आपण, स्वतः आणि नीच याच्यापैकी बा कुठं आलं का? तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. आपणहून वाक्याच्या सुरुवातीला आलं नाही म्हणजे याचा अर्थ याच वाक्यात हे कशाचं काम करते? आत्मवाचक सर्वनामाचं काम करते. कारण आपण सुरुवातीला आलं का? नाही. मग सुरुवातीला नाही आलं तर ते आत्मवाचकच असते. बाकी खालच्या वाक्यात आलं का पाहून घेऊ एकदा. रायगड मधील 10 विद्यार्थी बोर्डात चमकले. यात तर कुठलंच सर्वनाम आलंच नाही. जो ड्रेस मला हवा तो ड्रेस मिळाला. जो, तो हे संबंधी सर्वनाम आहेत. आपल्याला पाहिजे आत्मवाचक. मुलांनी आपल्या आईवडिलांशी नम्रतेने वागावे. आहे का हे? नाही. तर पर्याय क्रमांक 1 हे कशाचं काम करते? आत्मवाचक सर्वनाम. चलो नेक्स्ट. सर्वनाम जातीवर आपण आलेले PYQ पाहता विद्यार्थी मित्रांनो. मराठीत प्रमुख सर्वनामे किती? सांगा उत्तर फास्ट. मराठीत प्रमुख सर्वनामे किती? प्रमुख म्हणजे मूळ. प्रमुखचा अर्थ काय होते? मूळ. किती आहेत? शाबास, किती आहेत? एकानं उत्तर सांगितलं फक्त. 7, 9, 8, 4. किती आहेत हो? 9 आहेत ना. 9. प्रमुख म्हणजे मूळ. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. 9 भरतात. चलो नेक्स्ट. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ते ओळखायचा. तिकडे कोण आहे हे मला माहित नाही. काय म्हणते? तिकडे कोण आहे हे मला माहित नाही. कोण आलं? वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे का? नाही. मग प्रश्नार्थक चिन्ह नाही याचा अर्थ ते प्रश्नार्थक सर्वनाम लिहायचं नाही. वाक्यात कोण, काय, कोणी, कोणास आलं आणि शेवटी पूर्णविराम असो की उद्गारवाचक त्याला
सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामच लिहायचं. तसं तर पर्याय प्रश्नार्थक दिलंच नाही, द्यायला पाहिजे होता, म्हणजे कन्फ्यूज तरी होतील तेवढं, म्हणजे कन्फ्यूज व्हायचं कामच नाही ठेवलं त्यांनी. ओके, चलो. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता जात विचारली. जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल. जो तो हे कोणते सर्वनाम आहेत? जो तो काय दाखवते? संबंध. जो तो, जेव्हा तेव्हा, जे ते, ज्याने त्याने, ही कोणती सर्वनाम आहेत? ही संबंधी सर्वनाम आहेत. जे पेराल ते उगवेल. जे ते, जो भांडण करेल तो माघार घेईल. जो तो, जो अभ्यास करील तो पास होईल. हे कोणते सर्वनाम आहेत? हे संबंधी सर्वनामाचं काम करतात. चलो नेक्स्ट, चला सोडवा फास्ट. प्रश्नार्थक सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं? पहिले ते गोष्ट, प्रश्नार्थक सर्वनाम वाक्य असलेल्या वाक्यात वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असलं पाहिजे. इथं प्रश्नचिन्ह नाही, इथं शेवटी नाही, म्हणजे हे वाचायचं कामच नाही दोन वाक्य. कोणी येऊन गेले का? आणि तो इतक्यातच येईल. आता तो इतक्यातच येईल या वाक्यात कोणता शब्द प्रश्न विचारण्यासाठी आला नाही, म्हणजे याचा अर्थ कोणी येऊन गेले का पर्याय क्रमांक 2 या वाक्यात कोणी हे कोणतं सर्वनाम आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. चला, हुशार झाले सर्व, एकदम उत्तर येत आहे सर. ओके राजने सर, समजलं? चलो नेक्स्ट सांगा. वाक्य, लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण सर्वनामाचा विचारला. लोकांनी आपण होऊन श्रमदान केले. आपण कुठं आलं? वाक्याच्या सुरुवातीला आलं का? नाही, कर्त्याच्या नंतर आलं. आणि जेव्हा कर्त्याच्या नंतर येते म्हणजे सुरुवात त्यानं होत नाही, तेव्हा ते नेहमी आत्मवाचक सर्वनाम असते. कोणतं सर्वनाम? आत्मवाचक. यस, आपण स्वतः सुरुवातीला आलं तरच ते आत्मवाचक, तरच ते पुरुषवाचक. आणि वाक्याच्या सुरुवातीला नाही आलं तेव्हा त्याला आत्मवाचक लिहितात. एका याच्यात फरक असते बरं. म्हणजे उदाहरणार्थ आता हे वाक्य समजा, मी स्वतः त्याला पाहिले. हे वाक्य, मी स्वतः त्याला पाहिले. आणि हेच वाक्य थोडं बदलतो. स्वतः इथं आलं, आता सुरुवातीला घेतो, प्रकारच बदलला सर. डायरेक्ट स्वतः मी त्याला पाहिले, स्वतः मी त्याला पाहिले, बदल झाला खंड. डायरेक्ट वाक्याच्या सुरुवातीला आलं नाही, म्हणजे या वाक्यात हे आत्मवाचक सर्वनाम आहे. कोणतं आहे? आत्मवाचक. आणि स्वतः हे वाक्याच्या सुरुवातीला आलं, याचा अर्थ हे कोणतं सर्वनाम आहे? तर हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुरुषवाचक, पर्याय क्रमांक. ओके, सोपं आहे का नाही सांगा, फक्त लक्षात ठेवावं लागते. आणि एकदम सोप्या भाषेत सांगलं तुम्हाला, किचकट काही नाही. जो, जी, जे, ज्या ही सर्वनामाची रूपे कोणती आहेत? जो, जी, जे, ज्या कितीतरी वेळा बोललो आजच. तर ही संबंधी सर्वनाम आहेत. पर्याय क्रमांक 3. चला सोडवा पुढचा प्रश्न. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित प्रकार ओळखा. कोणी कोणास हसू नाही. आता शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे का? नाही. कोणी कोणास हसू नाही, प्रश्न विचारला का? नाही. मग प्रश्न विचारला नसेल तर कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला हे कोणतं काम करते? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं काम करते. आणि एक जर एखादं वाक्य असतं, कोणी फोडला हा कप, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह, तर तेव्हा मात्र त्याला आपण काय म्हटलं असतं? प्रश्नार्थक सर्वनाम म्हटलं असतं. काय म्हटलं असतं आपण? प्रश्नार्थक सर्वनाम. चलो नेक्स्ट. वचन भेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत? वचन भेदानुसार म्हणजे वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? सांगा फास्ट. वचनानुसार बदलणारी सर्वनाम किती? मीच अनेक वचन, आम्ही, तूच, तुम्ही, तोच, ते, हाच, हे, जोच, जे. वचनानुसार बदलणारी आपण बोललो होतो. वचनानुसार बदलणारी किती आहेत? तर वचनानुसार बदलणारी 5 सर्वनाम आहेत. आणि लिंगानुसार जर विचारली तर लिंगानुसार 3 सर्वनाम बदलतात, तो, हा, जो. आणि 4 सर्वनाम अशी आहेत जे लिंग आणि वचन दोन्ही नुसार सुद्धा बदलत नाही. क्लिअर? रेडी? चलो नेक्स्ट. हा, ही, हे, ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? हा, ही, हे, तो, ती, ते हे कशाचं काम करतात? तर हे दर्शक सर्वनाम आहेत. कोणती सर्वनाम आहेत?
दर्शक जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात आणि ही सर्व काय आहे दर्शक सर्वनामाचं काम करतात. ओके. ज्याला कर नाही त्याला डर कसला अधोरेखित सर्वनामाचा प्रकार. ज्याला त्याला, जो तो, ज्याने त्याने, कोणता आहे सांगा बरं. जो पासून ज्याला, मग ज्याला हे कोणतं सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम. सोपा येणार आहे. ज्याला कर नाही त्याला डर कसला, जो पासून ज्याला, तो पासून त्याला, जो तो, कोणते सर्वनाम. बरोबर सांगितलं सरनं. कोणतं संबंधी सर्वनाम. यस. पहा फरक पडते का नाही. थेरी पहिले ऐकली आणि नंतर प्रश्न सोडवले. हे आलेले प्रश्न आहेत. अहो एमपीसीतले प्रश्न आलेले आहेत. हेच सरळ सेवा, पोलीस भरती, इतर परीक्षेत रिपीट होतात. वेगळं थोडी असते मराठीचे प्रश्न, फक्त पातळी कमी जास्त बदलते. ओके. चलो. सर्वनामाचा प्रकार ओळखा. जो, जो, जी, जे, ज्या, कोणतं सर्वनाम आहे हे संबंधी सर्वनाम आहे. कोणतं. जो, जी, जे, ज्या, संबंधी सर्वनाम. आणि प्रश्न जेव्हा आपण घेतो कुठल्याही चॅप्टरचे पहिले कठीण घेतो, नंतर मध्यम आणि सर्वात शेवटी सोपं. उलट असते आपलं. पहिले कठीण समजलं पाहिजे, कारण आपण पहिले थेरी शिकलो. थेरी शिकल्यावर कठीण असो का सोपं असो सगळं तुम्हाला सोपंच गेलं पाहिजे. राईट. यस. पण आता वन लाईनर आहेत. पहिले सीसॅट होते प्रश्न. सांगा सर्वनामाचे एकूण मूळ रिकामी जागा प्रकार पडतात. सांगा बरं पर्याय. सांगा उत्तर फास्ट मध्ये. आता तुमच्याकडून उत्तर पाहिजे. सोपा आहे. बरोबर वाचा फक्त काळजीपूर्वक. सर्वनामाचे एकूण मूळ रिकामी जागा प्रकार पडतात. किती. प्रकार किती आहेत सर्वनामाचे. 9 आहेत का. नाही ना, 9 प्रकार थोडी आहेत. सर्वनामाचे एकूण प्रकार विचारले. मूळ प्रकार विचारले. मूळ प्रकार. प्रश्न काय विचारला. मूळ प्रकार. मूळ प्रकार 6 आहेत आणि मूळ सर्वनामे किती आहेत. 9 आहेत. विचारलं इथं सर्वनामाचे मूळ प्रकार 6 आहेत. 6 कुठल्याच पर्याय दिला नाही, त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. रद्द झालेला प्रश्न आहे. काय पाहिजे उत्तर. 6 पाहिजे होतं. राईट. विचारलं काय प्रकार विचारले ना, मूळ सर्वनाम किती तेव्हा उत्तर 9. पण विचारलं सर्वनामाचे प्रकार तर किती आहेत मग 6. कोणते ते शिकलो ना आपण. थेरीमध्ये शिकलो ना रे बाबा. पुरुषवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित आणि शेवटचा शिकलो तर आत्मवाचक सर्वनाम. हे आहेत प्रकार. चलो नेक्स्ट. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. स्वतः खाली अधोरेखित आहे. स्वतः हे वाक्याच्या सुरुवातीला आलं नाही म्हणजे याचा अर्थ ते आत्मवाचक. कितीतरी वेळा सांगितलं आपण. आणि स्वतः जर वाक्याच्या सुरुवातीला आलं नाही तर ते बिनधास्त लिहून टाका. काय आत्मवाचक. फक्त याला प्रश्न रद्द केला तो. म्हणजे मी प्रश्न मुद्दामून मी नाही टाकला चुकीचा. आलेला प्रश्न होता तसाच तो रद्द केला आणि मुद्दामून तसा घेतला. बा आपला प्रेझेन्स ऑफ असेही प्रश्न येत असतात. यस. काय म्हटलं मी स्वतः त्याला पाहिले. स्वतः कुठं आलं. वाक्याच्या सुरुवातीला आलं का नाही, म्हणून त्याला लिहायचं आत्मवाचक सर्वनाम. पर्याय क्रमांक 4. चलो नेक्स्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो विचार करा ना, एवढ्या कमी पैशामध्ये आणि एवढे व्ह्यूज देऊ राहिलो आपण, पीपीटी द्यायलो. आता तुम्ही पाहिलं का जे लेक्चर होत आहे सर. आता काही जण लाईव्ह पाहू शकत नाहीत, नो डाऊट. नंतर तुम्ही कधीही पाहू शकता सेशन. अहो एवढंच नाही, तुम्हाला नोट्स सुद्धा देत आहो आपण, त्याची टाईप केलेली शिकवलेली पीपीटी सुद्धा देत आहो. आणखी पाहिजे का याच्यापेक्षा. शाबास. काय म्हटलं सांगा. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो. व्याख्या बोललो होतो मी जेव्हा सर्वनामाचे प्रकार शिकवले तुम्हाला तेव्हा. काय आपण स्वतः हे सर्वनाम जेव्हा स्वतः या अर्थाने वापरली जातात तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आणि पुरुष जातीचा उल्लेख करतो तेव्हा ते पुरुषवाचक असतात. आणि व्याख्या जशीच्या तशी आहे ती जी बोललो तर आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः होतो ते आत्मवाचक सर्वनाम असतात. कोण, काय, आपण, स्वतः यांची रूपे लिंगानुसार बदलणारी असतात. आता हे 4 सर्वनाम एकदम म्हणजे मोकट आहेत. हे बदलत नाहीत भाऊ. लिंगानुसारही बदलत नाहीत,
वचनानुसारही बदलत नाहीत. मग लिंगानुसार बदलणारी असतात हे चुकीचं आहे. वचन भेदानुसार बदलतात, वचनानुसारही बदलत नाही, बदलतच नाही. दोन्ही वचनात सारखीच राहतात म्हणजे याचा अर्थ बदलत नाही. दोन्ही वचनात सारखीच राहतात म्हणजे याचा अर्थ वचनानुसार बदलत नाही. बरोबर आहे. क्रियापदानुसार बदलतात, बदलत नाहीत. विचारलं यांची रूपे तर दोन्ही वचनात सारखीच राहतात. पर्याय क्रमांक 3. क्लिअर? सर्व PYQ आहेत भाऊ आणि महत्वाचे आहेत. हे प्रश्न सोडवल्यावर तुम्हाला असं होणारच नाही तुमचा सर्वनामावर प्रश्न चुकेल, शक्यच नाही. असा कुठलाही पेपर असू द्या ना. सर्वनामे हे रिकामी जागा पदार्थाचे नाव सांगते का? नाही. नामाबद्दल विशेष माहिती सांगते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण असते. क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पुरा करते, त्याला क्रियापद म्हणतात. नामाच्या ऐवजी येते. काय म्हणते? नामाच्या ऐवजी येते. पर्याय क्रमांक 4. पदार्थाचे नाव सांगते, त्या जातीला नाम म्हणतो आपण. नामाबद्दल विशेष माहिती सांगते, त्याला आपण काय म्हणतो? जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण. क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारी शब्दाची जात त्याला काय म्हणतात? त्याला क्रियापद म्हणतात. राईट? आणि सर्वनाम हे नामाच्या ऐवजी येते. म्हणजेच मग अशी वाक्य आलतं, एक प्रश्न आलता, नामाची पुनरावृत्ती टाळते. पर्याय क्रमांक 4. चलो नेक्स्ट. स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही या वाक्यातील स्वतः खाली अधोरेखित आहे. सांगा बरं कोणतं इथे? सांगा कोणते? स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा स्वतः एक तर आत्मवाचक असेल, एक तर पुरुषवाचक. दोनपैकी जे ना. संबंधी सर्वनाम आहे का? नाही. दर्शक आहे का? नाही. सामान्य किंवा अनिश्चित आहे का? नाही. तर आत्मवाचक आहे. मग आता एखाद्याला वाटलं की हे तर सुरुवातीला आलं सर, मग हे कसं काय आत्मवाचक? हे काही प्रथम द्वितीय तृतीय नाही, तर स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही हा एक प्रकारे सुविचार आहे, जे संपूर्ण मानव जातीसाठी बोलले जाते. थेरी शिकवताना आपण सांगितलं होतं, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, स्वतः टाकीचे घाव सोसल्याशिवाय काय म्हटलं देव पण येत नाही, आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल. हे जे वाक्य आहेत हे वाक्य एक सुविचार असतात आणि सुविचारामध्ये आलेलं आपण आणि स्वतः हे वाक्याच्या सुरुवातीला जरी आलं तर ते नेहमी आत्मवाचकच लिहितात. हे एक सुभाषित आहे म्हणून हे आत्मवाचक सर्वनाम. पर्यायवरून तुम्ही हेच लिहिणार नो डाऊट, पण जर दोन्ही पर्याय असते तरी बी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट. ज्याला या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार जो पासून ज्याला, जो जी जे ज्या कोणते आहे ते संबंधी सर्वनाम. ज्याला हे कशाचं काम करतात? संबंधी सर्वनामाचं काम करतात. पर्याय क्रमांक 2. ज्याला हे कोणतं आहे? मग संबंधी सर्वनाम. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. मी, आम्ही, तू, तुम्ही. मी, आम्ही, आपण, स्वतः. कोणते सांगा मग? मी, आम्ही, आपण, स्वतः सर्वनाम. पण कोणते हो? प्रथम पुरुषवाचक आहेत, पण पर्याय डायरेक्ट पुरुषवाचकचा दिला तोच लिहिणार आपण. आम्ही, मी, आम्ही, आपण, स्वतः हे प्रथम पुरुषवाचक आहेत. मी जर म्हटलं असतं इथं तुम्ही कोणता आहे? तू, तुम्ही, आपण, स्वतः पुरुषवाचकच आहे, पण पुरुष मधलं जर विचारलं तर याला म्हणतात तू, तुम्ही, आपण, स्वतः हे द्वितीय पुरुषवाचक आणि तो, ती, ते, त्या हे तृतीय पुरुषवाचकचं काम करतात. यस. मराठीत लिंगानुसार बदलणारी, आता हे प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे हो, यायलाच पाहिजे. सांगा बरं, लिंगानुसार बदलणारी सर्वनामं किती? 2 आहेत, 4 आहेत, 3 आहेत का 5 आहेत? 2 तर कशानुसारच बदलत नव्हती, 4ही बदलत नव्हते, 3 आणि 5च उरलं. सांगा आणि भाऊ, लिंगानुसार बदलणारी 5 कशी राहतील? 4 नंबर सांगा तुम्ही. गोदावरी मॅडमनं बरोबर सांगितलं. अहो, लिंगानुसार बदलणारी 3 आहेत ना राजा, बोललो नाही का आपण मागच्या सेशन मध्ये? लिंगानुसार बदलणारी, लिंगानुसार बदलणारी किती आहेत? 3 आहेत. कोणती आहेत? तो, हा, जो. बदलतात ना, पहा ना, तोच, ती, हाच, ही, जोच, जी. लिंगानुसार बदलली. आणि वचनानुसार जर विचारलं, कितीतरी वेळा बोललो मी, आजही बोललो, वचनानुसार बदलणारी सर्वनामे. वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती? 5. मी,
तू, तो, हा, जो, हे पाचही बदलतात. मीच अनेक वचन, आम्ही, तूच, तुम्ही, तोच, ते, हाच, हे, आणि जोच, जी. बदलली ना वचनानुसार. आता नाही चुकला पाहिजे. नंतर खालील विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. आता व्याकरण चालवा म्हणजे व्याकरण पळवा का? नाही. व्याकरण चालवा याला काय म्हणतात? दिलेल्या वाक्यातील एखादा शब्द असेल त्याचं व्याकरण चालवा म्हणजे ते शब्दाची जात सांगायचं, त्याचं लिंग सांगायचं, वचन सांगायची, विभक्ती सांगायची, याला म्हणतात व्याकरण चालवणे. दिलेल्या शब्दाची इत्थंभूत व्याकरणदृष्ट्या माहिती सांगणे याला म्हणतात व्याकरण चालवणे. आता ती परीक्षा देते, ती खाली अधोरेखित आहे. राईट. मग आता ती सांगा तुम्ही. हा शब्द मला सर्वनाम आहे, बरोबर राईट का? सर्वनाम, विशेष नाम. आता विशेष नाम नाही म्हणजे हे तर काढून टाकू आपण. दोन कटलं, विशेष नाम म्हणते हे. सर्वनाम आहे. ती सर्वनाम आहे शब्द. त्यानंतर स्त्रीलिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे. ती परीक्षा देते, एकवचनी आहे आणि वाक्याचा कर्ता आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. मग एक का होत नाही? सर्वनाम बरोबर आहे, एकवचनी आहे, स्त्रीलिंगी आहे, पण कर्म नाही ना, हा कर्ता आहे म्हणून 1 नंबर नाही. 4 का नाही? सर्वनाम आहे, स्त्रीलिंगी आहे, अनेकवचनी. अनेकवचनी आहे का ती? नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. यास असाही प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे ना. PYQ आहे ना भाऊ, माहित पाहिजेत. चलो नेक्स्ट सांगा. गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. सर्वनामाचा प्रकार जेव्हा शिकलो दर्शक सर्वनाम थेरीमध्ये तेव्हा हे वाक्य मी घेतलेलं आहे. गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता हे सर्वनाम आहे. हा, ही, हे, तो, ती, ते हे दर्शक सर्वनामाचं काम करतात. आणि हेच वाक्य जर थोडं बदललं, थोडं म्हणजे कसं, ही शब्द जर सुरुवातीला टाकलं, ही गंगा हिंदूची पवित्र नदी आहे, तर डायरेक्ट शब्दाची जातच बदलते. ते दर्शक विशेषणाचं काम करते. सविस्तर थेरीमध्ये सांगितलं होतं. काय सांगितलं? हा, ही, हे, तो, ती, ते याच्या नंतर नाम आलं आणि त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द येत असेल तर ते दर्शक विशेषण असते, लक्षात ठेवा. पण इथं हे नामाच्या नंतर आलं म्हणून हे दर्शक सर्वनाम आहे. कळालं का? आता इथं तर सर्वनाम चालू आहे म्हणजे हे दर्शकच लिहिणार, पण जेव्हा एखाद्या वेळेस दर्शक सर्वनाम कोणतं, दर्शक विशेषण, तेव्हा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा आपला उद्देश असला पाहिजे. सांगा. गरजेल तो करेल काय या वाक्या संबंधी सर्वनाम अद्यावत म्हणजे अदृश्य कोणता आहे? गरजेल तो करेल काय MPSC नाही विचारला, सरळ सेवेतही विचारला, पोलीस भरतीलाही प्रश्न विचारला. तिन्ही ठिकाणी रिपीट झालेला आहे. तर काय आहे? जो गरजेल तो करेल काय. काय म्हणतो आपण? जो गरजेल तो करेल काय म्हणजे जो हे सर्वनाम या वाक्यात अद्यावत म्हणजे अदृश्य स्वरूपात आहे, जे आपल्याला दिसत नाही. पर्याय क्रमांक 3. आणि जर असं म्हटलं असतं गरजेल तो करेल काय या वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता आला, तर या वाक्यात प्रकार जर विचारला तर प्रकार कोणता लिहावा लागेल आपल्याला? सांगा बरं. जो गरजेल तो करेल काय संबंधी सर्वनाम येते. जो, तो आलं ना, संबंधी सर्वनाम. ओके, क्लिअर? तर नेक्स्ट. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? सांगा बरं. जवळची किंवा दूरची वस्तू, व्यक्ती, प्राणी दाखवण्यासाठी दर्शक सर्वनाम वापरतात. हा, ही, हे आणि तो, ती, ते. हा, ही, हे किंवा तो, ती, ते हे कोणते सर्वनाम आहेत? हे दर्शक सर्वनामाचं काम करतात. पर्याय क्रमांक 4. तो पाय. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. कसे सांगू तुला? कोण, काय, कोणी, कोणास, कसे आलं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आलं तर 100% काय लिहायचं? प्रश्नार्थकच लिहायचं. जर इथं प्रश्नचिन्ह नसतं, समजा पूर्णविराम असता, वाक्य दुसरं असेल आणि उद्गारवाचक आलं आणि त्यात जर आलं असतं तर तेव्हा मात्र ते सामान्य किंवा अनिश्चितच असतं. बरोबर राईट का? ग्रुप बीचं विश्लेषण सर GS मध्ये घेऊ ना ते आपण. हे मराठी ज्यात नाही घेता येणार ना आपल्याला. ओके, चलो नेक्स्ट. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घे. ज्याने, त्याने किंवा जो, तो हे कोणते सर्वनाम आहेत? हे संबंधी सर्वनाम आहेत. कोणते सर्वनाम? संबंधी. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. जो, तो, ज्याने, त्याने ही संबंधी सर्वनामाचं काम करतात. ओके, चलो नेक्स्ट.
आता पहिले तुम्ही प्रश्न जसे ऐकत पुढे चालले तसे एकदम हे सोपे सोपे चिल्लर वाटायले तुम्हाला उत्तर, बरोबर आहे का? हरिओम. पुढील शब्दाची जात ओळखा. नीज. आपण स्वतः आणि नीज हे सर्वनाम कोणते पाहिले? आत्मवाचक सर्वनाम. इथं जात विचारली आणि प्रकार जर विचारला असता नीज, तर हे कोणतं आहे? तर हे आत्मवाचक सर्वनाम आहे. कोणतं? नीजला स्वतंत्र अर्थ नाही, संस्कृत मधून घेतलेला आहे. पक्षी नीज बाळा संगे बागडती. नीज सर्वनामाचा प्रकार ओळखा. आत्मवाचक सर्वनाम. खालीलपैकी निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणतं? निश्चित. निश्चित म्हटला, निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे नीज, जे दुसऱ्या कुठल्याच प्रकारामध्ये येत नाही. आणि काय म्हणते? खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. अतिशय सोपा प्रश्न. आपण गरिबांना मदत करावी या वाक्यात कोणता शब्द सर्वनाम आहे? गरिबांना हे सर्वनाम आहे का? नाही. आपण गरिबांना मदत करावी, आपण हा शब्द सर्वनाम आहे. बाकी मदत आणि करावी हे नाही. गरिबांना हे नाम आहे. आपण हे सर्वनाम. मदत हे सुद्धा काय आहे? शब्दाची जात नाम आहे. आणि करावी ही शब्दाची जात काय आहे? क्रियापद. विचारलं सर्वनाम, आपण हे सर्वनाम आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, काय पाहिलं आपण? सर्वनाम वर विचारलेले सर्व प्रश्न पाहिले, राईट. आणि प्रत्येक प्रकरणावर जेव्हा जसं जसं आपल्या बॅचमध्ये प्रकरण झालं की त्याचे प्रश्न आपण अशाच स्वरूपाचे घेणार. म्हणजे कठीण सुद्धा प्रश्न यात ॲड केले, मध्यम सुद्धा आहेत आणि सोपे सुद्धा. तिन्ही प्रकारचे प्रश्नाचं स्वरूप आपण घेतलेलं आहे. तुम्ही आता कुठल्याही परीक्षेतले एमपीएससीतले प्रश्न सोडवा, सर्वनामावरचे, सरळ सेवेचे सोडवा, पोलीस भरतीचे सोडवा, तुम्हाला प्रश्न एकदम सोपे वाटतील. समजलं एवढं? पुन्हा भेटू पुढच्या तासिकेला. धन्यवाद.